कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर मग आता आपण एक खूपच मजेशीर खेळ खेळणार आहोत आणि या खेळाचं नाव आहे आठवणींचा पिटारा। या बॉक्समध्ये तुम्हाला डोळे मिटून हात घालायचा आहे। हात घातल्यानंतर तुम्हाला एक वस्तू लागेल, ती वस्तू बाहेर काढायची आणि ह्या वस्तूशी निगडीत एखादी आठवण किंवा एखादा प्रसंग सांगायचा। आदित्य पहिलीत होता आणि त्याच्या शाळेत धावण्याची स्पर्धा होती आणि आदित्यची अशी इच्छा होती की मी आणि श्रीकांत आम्ही दोघांनीही त्याला या स्पर्धेत भाग घेताना बघावं। पण मला एक महत्त्वाची मीटिंग होती आणि मी जाऊ शकणार नव्हते, त्यामुळे फक्त श्रीकांतच शाळेत गेला आणि मी नाहीये हे बघून आदित्यने स्पर्धेत भाग घ्यायलाच नकार दिला। त्याला खूप समजावलं, काय काय सांगितलं, पण तो तयारच नव्हता। शेवटी मला ती मीटिंग सोडून शाळेत जावं लागलं। स्पर्धा सुरू होणार तेव्हा अगदी शेवटच्या क्षणाला मी तिथे पोचले। मी जेव्हा शाळेत पोचले तेव्हा आदित्य गुडघ्यात डोकं खुपसून आई आई करून रडत होता। मी आले हे त्यांनी बघितलं आणि धावत सुटला माझ्या दिशेने। तो माझ्या दिशेने धावत होता आणि मी सुद्धा त्याला मिठी मारायला हात पसरून उभी होते। तो मला मिठी मारणार इतक्यात त्याला ठेच लागली आणि तो पडला। त्याचा गुडघा फुटला, पाय दुखावला। आम्हाला वाटलं की आता काय, आता आदित्य कसा भाग घेईल शर्यतीत। पण त्या दिवशी तो धावला आणि जीव तोडून धावला। तो नुसताच शर्यतीत धावला नाही तर पहिला सुद्धा आला। ते मेडल मिळाल्यावर धावत आईकडे आलो आणि आईने मला मिठी मारली। तिच्या डोळ्यात पाणी होतं। माझा पाय दुखत होता, पण तिने मारलेली मिठी माझ्यासाठी पेन किलरचं काम करत होते। ग्रेट मॅम, गुड वर्क। असंच बोलतं करा त्यांना। हो हो, वाह, व्हॉट अ लवली मेमरी। अँड नाउ आदित्य, इट्स युअर टर्न। डोळे मिटा आणि आता हात घाला। आरामात आरामात। अरे बापरे, काहीतरी फारच आगळं वेगळं लागलं यांच्या हाताला। डोळे उघडा आणि सांगा बरं याबद्दलची आठवण। प्रीतम कुठे आहे? हे माझ्या लॉकर मध्ये होतं, फक्त त्यालाच माहिती होतं। प्रीतम कुठे आहे? इट्स ओके, इट्स ओके। आता आहे ना ती वस्तू त्यात। सांगा ना काय प्रसंग होता। हॅलो, कशी आहेस? खरं तर खूप चुकीचा प्रश्न विचारतोय मी। माझ्यावर रागवलेली असताना कशी काय बरी असशील तू? मला माहितीये खूप खूप जास्त त्रासात आहे तू माझ्यापेक्षाही। मी चुकलो, खरंच खूप मोठी चूक केली मी। मला माहितीये तुझ्यापासून गोष्टी लपवलेल्या तुला अजिबात आवडत नाही,
आणि मी आजवर तसं कधी वागलोही नाही. नकळत का होईना मी तुला फसवलंय. आणि ट्रस्ट मी, माझा अजिबात तसा हेतू नव्हता. पण जे झालं ते मला करावं लागलं. माझा नाईलाज होता. परिस्थितीमुळे मला तो निर्णय घ्यावा लागला. कठीण परिस्थितीत निर्णय न घेण्यापेक्षा नाईलाजाने निर्णय घेतला तरी चालेल असंच म्हणायची ना तू. मग नाईलाजाने केलेल्या या चुकीची इतकी मोठी शिक्षा. आणि तुझ्यापासून या गोष्टी सगळ्या लपवत राहिलो, ती दुसरी मोठी चूक. खरंच खूप घाबरलो होतो ग मी. तुझ्या शिक्षेला नाही, पण हे सगळं कळल्यावर तू कशी रिॲक्ट होशील या कल्पनेनेच घाबरलो होतो मी. माझं चुकलं, प्लीज मला माफ कर. मी केलेल्या चुकीच्या पश्चातापात रात्रंदिवस झुरतोय मी. तू ओळखतेस ना ग मला. तुला कधी सांगायची बोलायची गरजही पडली नाही ना. तुझाच अंश आहे ना मी. समजून घे ना तुझ्या आधीला. बोल दादा बोल, सगळं बोलून टाक. सांग आईला तुला केवढा त्रास होतोय ते. तू माझं मन आहेस, माझी ताकद आहेस. तुझ्याशिवाय 2 पावलं सुद्धा मी नीट चालू शकणार नाही. तुझ्याशिवाय माझे शब्दही मुके आहेत. तुझ्याशिवाय माझं अस्तित्व शून्य शून्य. तू नाही तर मी काहीच नाही. विश्वास ठेव माझ्यावर. तुझ्याशिवाय मी काहीच नाहीये. प्लीज एकदा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचं प्रेम मला परत दिसू दे ना. एकदा माझ्याकडे बघून स्माइल कर ना. तुझ्या एका स्माइलनी मला जगाशी लढायची ताकद येते. माझ्या जगण्याचा अर्थ तू आहेस. माझ्या आयुष्याचं मर्म तू आहेस. देव आहेस तू माझा. माझं अख्खं जग आहेस तू. नो 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 नो, हा ड्रामा थांबवला पाहिजे. यांच्यात सगळं ठीक होऊन नाही चालणार. मला या घरात पॉवर मिळवणं कठीण होऊन जाईल. जर हे दोघं पुन्हा एकत्र आले तर माझं इथे काहीच नाही चालणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.